सुस्वागतम. धन्यवाद. निसर्गाचा भरभरून वरदहस्त लाभलेलं आहे भगवंतराव श्री महापुरुष मंदिर भोगे यांच्या वतीने या महापुरुष मंदिराचा 11वा वर्धापन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो. आणि त्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान कथातील भजन मंडळ वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग सुद्धा विजयवंत गुंडू सावंत आणि ज्याने सुरुवात भजनाची केली ते सन्मानाने संदीप लोकेबुवा, त्यानंतर ज्यांनी सुरुवात केली ते सन्मानाने विनोद चव्हाण बुवा. आम्हा तिन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम श्रीदेव महापुरुष मंदिर, श्रीदेव महापुरुष राजाची भजन मंडळ आणि या वाडीतील सर्व ग्रामस्थ यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना महिला वर्गाला सुद्धा विनम्र अभिवादन करतोय. मग या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक महत्त्वाचे या ठिकाणी हजर आहेत. वैष्णवी बुवा हे हजर आहेत. दशावतारी कलाकार असतील, मान्यवर व्यक्ती असतील, त्यामध्ये सन्माननीय रुपेश बांडिये, रुपेश मुंडिये, त्याचप्रमाणे सन्माननीय मुंडिये बुवा आणि आमच्याशी ज्यांनी कॉन्टॅक्ट केलं, त्यांनी संपर्क साधला की आपल्या भजन मंडळाचे बुवा सन्माननीय तुषार खोळे यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. सुरुवातीलाच कैलासवासी गुरुदास कोळंबकर यांच्या मृतात्म्याला चिर शांती लाभली अशी ईश्वर प्रार्थना करतो. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचे दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन स्थानदेवता आणि रंगदेवतेला वंदन करून माझी ग्रामदेवता ही सातवी मातेच्या चरणाची लीन होऊन दोन्ही बुवांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सत्याच्या माली श्री सत्यदेवाला वंदन करून परास्त्री मातेचा मान म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा करून भजन वारीच्या या तिरंगी सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा पंखा फिरवा ना इकडे, इकडे या बाजूला फिरवा, पाना उडतच नाही. हा पंखा इकडे या साईडला फिरवा. अतिशय उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. पण तुम्हाला सांगतोय मायबाप प्रेक्षको, समजा हा प्रसंग जर साऊंडच्या बाबतीत माझ्या बाबतीत झाला असताना तर या दोन्ही बुवांनी सांगितलं असतं की तुका साऊंड लागणार नाही, तू साऊंडवर राग किती काढतस. हे आतापर्यंतचे अनुभव आहेत. कर्म धर्म सेवकांना माका 2 मिनिटात लागलो, या लोकांना उशीर लागलो. हे कर्म प्रत्येकाला फेडावं लागतं थोडा. शेवटी हा देव महापुरुष म्हणजे मध्ये चित्र बघा कोणाचं महादेवाचं आहे. 33 कोटी देवतांमध्ये एकच देव असं आहे ज्याचा महादेव म्हटलेला, त्याच्या भूमीवर प्रत्येकात कर्म फेडूचा लागतात. ही चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. ठीक आहे, पेटीचा आवाज थोडा कमी करा. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, थोडा इफेक्ट आहे मला.
ठीक. नाही नाही, उडू दे उडू दे. तुम्ही दोघे जण उडवा माझी. सोडा माका पाठी डोळे नाही आहेत. पण जो पाठी बसलो ते का पुढे डोळे तो तुमका जाय पर्यंत बघून घे. हा बघून घेऊ माका नसा नाही घाबरू नको. कसे कसे घाबरतो थांब ना. अरे मजेचा भाग आहे. एक लक्षात घे, तुमच्यासारख्या माका जमावतो तुम्ही दोघे जण एकामेकाची लाल करतात. मग लाल करून एक डबल वर ये ना बुवा. एकमेकात बोला ना तुम्ही. तो सांगता ह्यो तर तो बुवा ना, ह्यो सांगता त्याच्यासारखं पहाड यावं तो बुवा ना. अरे एकामेकाची नाट मोडतात दुनिया बघता सगळी अगोदरच्या बारीने. आणि आज तुम्ही लाल करून निघाला. माका वाईट बोला तुम्ही. तुमची काय हिंमत झाली माका वाईट बोलायची. तो विषय बाजूचा. पण लाल करणं सोडा ना बुवा. भजन काय बरोबर ना. हे इथल्या मंडळाला माहिती आहे हे भजन मंडळाचं आहे. ह्या भजन मंडळाचा ना त्यांना माहिती आहे ना. एक ते 12 म्हणजे चौथाल कुठे का म्हणतो हे 2 3. अरे त्यांना माहिती आहे ना तो चौथाल म्हणतो. काय नाही एक लक्षात घे. जात्यातले रडत असतात मी सुपातले हसत असतो. थोड्या वेळात सुपातलं सुद्धा जात्यात तुला माझ्याकडे. कारण माका परत चान्स नाही. मी सांगते ना तुला माझ्या गजरा कोणी एक नसतो. या भजन मंडळाची जी मंडळी आहे भजन मंडळी तितकेच असतले. कोण नसणार हो. 2.5 वाजता कोण असतो मला काही दाम टाकू. पेटीचा आवाज कमी करा अजून. हॅलो आवाज जरा बसलाय ना.